राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आज बोट्याच्या सगळ्या आंदोलकांना मला सलाम करायचा आहे की त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हे सोपं नव्हतं. 3 महिने गेले सातत्यानं ते फिरतायत आणि आज जबरदस्त रास्ता रोको झाला. दोन्ही आमदार आले. आमदार डॉक्टर किरण लहामटे आले, खताळ मॅडम आल्या, खताळ सरांचे ते प्रतिनिधित्व त्यांनी केलं. पालकमंत्र्यांचं सुद्धा मला आभार मानायचं आहे की त्यांनी परत एकदा निसंदिग्धपणाने रेल्वे देवठाण मार्गेच जाईल हा अत्यंत जाहीर शब्द त्यांनी परत एकदा दिलेला आहे. आणि देवठाण मार्गे ती गेली की स्वाभाविकरित्या ती संगमनेरला येईल आणि बोट्याला सुद्धा येईल. त्यामुळे जाहीररित्या त्यांनी हे मान्य केलं, ही फार चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्याला डेडलाईन आहे, 1 फेब्रुवारीच्या आत आपल्याला हालचाली करायच्या आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी आग्रह धरला की 20 तारखेच्या आत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली पाहिजे. जाहीररित्या आपण बोललो, टेबलाच्या आड मागे पुढे, बंद खोली आड नव्हे, सगळ्यांच्या समोर प्रश्न विचारला. त्यांनी उत्तर दिलेलं आहे की 20 तारखेच्या आत बैठक घेऊ. आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे की रेल्वे ही देवठाण मार्गेच जाईल. आता जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे, जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. आमची जबाबदारी फॉलोअप करण्याची आहे, ती आम्ही करणार आहोत. हे खरं तर सगळं श्रेय विकास क्रांती सेना आणि पठार भागातले जे सगळे लढवय्ये मावळे आहेत त्यांचे. आम्ही फक्त त्यांच्या सोबत आहोत. लढा तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा प्रत्यक्ष रेल्वे मार्ग हा देवठाण बोटा मार्गे जाईल असं रेल्वे मंत्री संसदेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये जाहीर करतील. पिंक बुकमध्ये रेल्वेच्या त्याची नोंद होईल. रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यासाठीची आर्थिक तरतूद होईल. त्यामुळं अजून लढाई खूप मोठी आहे, लढाई लांबची आहे, याची आम्हाला नम्र जाणीव आहे. पण आज पठार भागातल्या लढवय्या मावळ्यांनी जी जिगर दाखवली त्यांना आमचा सलाम आहे की त्यांनी दाखवून दिलंय की आता रेल्वे आल्याशिवाय कुणीही स्वस्थ बसणार नाही. पालकमंत्री महोदयांचं विशेष करून पुन्हा एकदा मनापासून आभार आणि अभिनंदन की शेवटी पालकमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय यांचा यातला सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब यामध्ये इनिशिएटिव्ह घेत नाहीत तोपर्यंत हा विषय रेल्वे मंत्र्यांपर्यंत जाणार नाहीये, याची आम्हाला नम्र जाणीव आहे. डेडलाईन आहे ती अर्थसंकल्पाची आणि म्हणून 20 तारखेच्या आत पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत भेट घेण्याचं आज वचन आज या जिजाऊ जयंतीच्या दिवशी पठार भागातल्या सगळ्या मावळ्यांना दिलंय. आम्हाला खात्री आहे की हे वचन पाळलं जाईल आणि रेल्वेचा विषय पुढे जाईल. पुन्हा एकदा आमच्या पठार भागातल्या सगळ्या लढवय्या मावळ्यांचे, अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, संगमनेरचे आमदार अमोलजी खताळ या सर्वांचे, पालकमंत्री महोदयांचे मनापासून आभार. हे तिसरं आंदोलन होतं पुन्हा नाशिक रेल्वेसाठी. संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने 2 आंदोलनं केली होती, परंतु त्याला शासनाने आणि प्रशासनाने कुठलंही आजपर्यंत उत्तर दिलं नव्हतं. 2021 साली एक आंदोलन झालं होतं, 2024 साली एक आंदोलन झालं होतं. आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी शासनाने, प्रशासनाने त्याची कुठलीही दखल घेतली नव्हती. आमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, आम्ही सर्व आणि पठार भागातील सर्व तरुणांनी एक निर्णय घेतला की जर शासन प्रशासन आपलं संविधानिक मार्गाने आपण जी मागणी करतोय, लोकशाही मार्गाने जी आपण मागणी करतो ते जर ऐकत नसेल तर आपल्याकडे पर्याय उरला नाही. आपल्याकडं जर नाक दाबलं तरच तोंड शासनाचं प्रशासनाचं उघडणार आहे. त्यामुळं आम्हाला दुर्दैवाने हा डिसिजन घ्यावा लागला. आणि आज मी सगळ्यात प्रथम मी सर्व पठार भागातील जनतेचं, तसंच अकोले तालुक्यातील जनतेचं, तसंच जुन्नर तालुक्यातील, सिन्नर सगळ्या भागातून आलेल्या लोकांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो साहेब. आणि सगळ्यात महत्त्वाचं बोटा गावामध्ये हे स्टेशन होतं. मध्य रेल्वेने केलेले सर्वेप्रमाणे, त्याच्यानंतर आपल्या महारेलने केलेल्या सर्वेप्रमाणे ह्या बाजूने होत होतं स्टेशन. मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेप्रमाणे ह्या बाजूने होत होतं स्टेशन.
बोटा गावाने आज गाव बंद ठेवलं आणि परिसरातील गावांनी सुद्धा गाव बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. मी सर्व ह्या बोटा गावातील, पंचक्रोशीतील, तसेच सर्व अकोले तालुक्यातून, संगमनेर, जुन्नर तालुक्यातून आलेल्या सर्व जनतेचं मी अभिनंदन करतो. आणि आज ही गोष्ट आज ह्या आंदोलनाला एक आज दिशा भेटली बोट्यातून. आज ज्या अर्थाने याला कुठं भेटत नव्हतं, 1 महिन्यापूर्वी बैठक झाली होती, पुढं असं होणार तसं होणार, पण आज एक दिशा भेटली आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून एक शब्द भेटला का 20 तारखेपर्यंत मुख्यमंत्री साहेबांबरोबर आपली मीटिंग, कृती समितीची जी आहे त्यांची मीटिंग घेणार आहे आणि कलेक्टर साहेब पण मीटिंग देणार आहे. आणि त्या चर्चेतून पुढं मग संवाद, आजपर्यंत संवादच झाला नाही, संवादच कोणी केला नाही. प्रशासनाने पण संवाद नव्हतं करत, शासन पण संवाद नव्हतं करत. आज खऱ्या अर्थाने इथून संवाद चालू झाला आहे आणि ज्यावेळेस आंदोलनं होतात आणि संवाद होतात त्याचवेळी प्रश्न सुटतात. संदीप भाऊ, 100% ही रेल्वे आपल्या बोटा देवठाण मार्गेच नाशिकला जाणार आणि हे दोन्ही आळेफाटा असेल, नारायणगाव जिल्हा, हे स्टेशन होणार म्हणजे होणार. 5 वर्षापासून पडलेलं हे कोडं आज सुटलेलं आहे संदीप भाऊ. आज सुटलं म्हणजे पूर्ण सुटलं नाही, पण काही अंशी हे कोडं सुटलंय. आता मीटिंगमधून चर्चा निघून ही रेल्वे ह्या मार्गे जाणार. पण याच्यामधून अजून आता पुढच्या दिशेने जर जायचं असेल तर हे महारेल ह्या कंपनीचे जे अधिकारी आहेत, महारेल मध्य रेलचे जे अधिकारी आहेत, कलेक्टर महोदय आहे, प्रांत महोदय आहेत, हे जे रिस्पॉन्सिबल प्रशासकीय अधिकारी आहे, यांनी आंदोलनाला यायला लागत होतं. ही खंत आहे, यांनी ह्या आंदोलनाला यायला लागत होतं, ते आले नाही. ठीक आहे, चला, शासकीय आपले खताळ मॅडम असेल, हे आले, तहसीलदार साहेब आले, तर ठीक आहे, याच्यातून एक मार्ग खुला झाला आहे आणि 100% ही रेल्वे आपल्या अकोले तालुक्यातून आणि संगमनेर तालुक्यातून, जुन्नर तालुक्यातून सरळ मार्गे होईल आणि ह्या सर्व गावांना न्याय भेटल. आणि दुसरा एक मुद्दा अजून एक सांगायचा होता, ही रेल्वे कुठंच गेलेली नाही आहे. आज गैरसमज आहे हे, ज्याचा एक प्रॉपरली जर तुम्ही स्टडी केला ना, ह्या रेल्वेचे ऑलरेडी DPR झालेलं आहे, या ऑलरेडी सर्वे झालेले आहे. ह्या प्रकल्प ऑलरेडी वेगळा आहे, तिकडचे जे प्रकल्प ते ऑलरेडी वेगळे आहेत, त्यांचा याचा काही संबंध नाही आहे. हे फक्त काय केलं आहे शासनाने, हा निधी इकडचा तिकडं वापरायचं म्हणून त्यांनी हे नाटक केलेलं आहे. आणि महारेलनी जो 5 वर्ष जो कारभार केला, चुकीचा कारभार केला, त्याला कुठंतरी झाकण घालायचं म्हणून याच्यावर हे केलेला हा प्रकल्प होणार, 100% होणार. मला ही खात्री आहे हे होणार. पण हे आता शासन कुठंतरी पांघरून घालायचं काम करतंय, पण ते आता ते घालू शकत नाही. आज इथून त्यांना एक इशारा भेटला आहे, आता इथून पुढे हे गोष्ट कुणावरच पांघरून घालू शकणार नाही. पुन्हा नाशिक रेल्वे हा प्रकल्प वेगळा आहे, तिकडचे जे प्रकल्प आहेत ते वेगळे आहेत. त्या प्रकल्पाचा आणि ह्या प्रकल्पाचा काही संबंध नाही. पुन्हा नाशिक रेल्वे होणार. अकोले तालुक्यातून, जुन्नर तालुक्यातून, संगमनेर तालुक्यातून ती जाणार, एवढं मी तुम्हाला सांगतो. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507 35 45 21. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.